नमस्कार. आठवणीचं पान या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक आठवण मी तुम्हाला सांगत आहे. माझ्या कथेचं नाव आहे गुलाबी साडी. आज गुलाबी साडीचा ट्रेंड सगळीकडे चालू आहे आणि सगळ्यांच्याच ओठावर हे गीत नाचत आहे. या गुलाबी साडीचा आणि माझा अतिशय जुना ऋणानुबंध आहे. तो यासाठी की जेव्हा मी शाळेत होते तेव्हा एक गीत आम्ही बसवलं होतं. त्या गीताचे बोल होते, मैं तो आरती उतारो रे संतोषी माता की. आणि गॅदरिंगसाठी ही तयारी चाललेली होती. आम्हा मुलींना हे आमच्या मॅडमने गीत दिलं होतं की 9 मुलींची निवड केली आणि यामध्ये एक संतोषी माता झालेली आणि आम्ही बाकीच्या 8 जणी ह्या पुढे नाचण्यासाठी होतो. छानपैकी मॅडमने नाच बसवला आमचा. खूप छान तयारी करून घेतली आणि 8 दिवसानंतर आमचं गॅदरिंग होणार होतं. नाच सगळा बसून झाल्यानंतर मॅडमने सांगितलं की आता तुम्हाला ज्या 8 जणी आहेत त्या 8 जणींनी गुलाबी साडी नेसायची आहे आणि जी संतोषी माता आहे तिनं मात्र हिरवी साडी घालायची आहे. आत्ताच्या सारखं त्यावेळेला मेकअप वगैरे एवढं काय भारीतलं नव्हतं. साध्या पद्धतीनंच असायचं आणि शाळेतल्या शाळेतच आमच्या बाईच त्या मॅडम सगळं करायच्या. त्यामुळं आम्ही आनंदून गेलो. पण खरा प्रश्न होता की आईकडे गुलाबी साडी आहे की नाही मला माहिती नव्हतं. पण माझ्या माहितीप्रमाणे गुलाबी रंग आईकडे नव्हता. पण बघूया विचारचक्रातच मी घरी पोहोचले. घरी गेल्यानंतर आईला विचारलं की आई असं नसं आमचा नाच बसलेला तर आहे, खूप छान बसवलं आमच्या मॅडमनी, पण एक अट आहे की गुलाबी साडी पाहिजे. आईने विचार केला की बाई आपल्याकडे तर गुलाबी साडी नाही. मग म्हटलं बघ कुणाकडे आहे का शेजारी पाजारी. त्या काळामध्ये असं शेजाऱ्याकडे साडी मागणं करणं हे काही कमीपणाचं वाटत नव्हतं, कारण लोक खूप उदार होते आणि शेजारी तर एकमेकांना सख्या बहीण भावाप्रमाणे सांभाळून घेत होते. जे मीठ साखरपासून उसणंपासणं व्हायचं त्यात साड्या सुद्धा आल्या. ते म्हणे पाहते. तिनं 2-3 ठिकाणी पाहिलं तर साडी काय कुठं नाही मिळत म्हटल्यानंतर दुसऱ्या दिवशी शाळेत गेले. मी थोडी हिरमुसलेलीच होते. माझी मैत्रीण शुभांगी आपटे मला म्हणाली काय नाराज झाली, मिळाली का साडी? अगं नाही ना शुभांगी, म्हणलं साडीच नाही, गुलाबी साडीच नाही. म्हणलं काय करू आता? तर म्हणले मॅडमने तर सांगितलं कंपल्सरी, आता कसं करायचं? ती म्हणले थांब मी माझ्या आईला विचारते आणि आपण लघवीच्या सुट्टीमध्ये जाऊया. 15 मिनिटाच्या सुट्टीमध्ये गेलो आम्ही. आईला विचारलं तिनं की आई असं हिला नाचामध्ये गुलाबी साडी पाहिजे, तुझ्याकडे आहे का? ती म्हणाली हो आहे, आत्ताच घेतलेली आहे मी साडी, घेऊन जा. आणि मग काहीही न विचारता न बोलता त्या काकी उठल्या आणि जाऊन कपाटातली छानपैकी साडी आणून दाखवली. बघ असा कलर पाहिजे का? माझे डोळे एकदम विस्फारले. बापरे इतकी भारी साडी. आणि त्यांनी काही वाडेवेडे न घेता मला हुशार म्हणले घेऊन जा. त्यांच्या मोठेपणाचं त्यांच्या उदार मनाचं मला इतकं कौतुक वाटतं, आजही वाटतंय. खूप त्यावेळेला पण वाटलं आणि मला खूप छान वाटलं की छान साडी आपल्याला मिळाली. मग ती पिशवी त्यांनी घातली आणि म्हटलं काकी डान्स झाला की तुम्हाला मी परत आणून देते. त्या म्हणाल्या ठीक आहे पण जपून वापर. बरं म्हणाले. घरी आलो. घरी आल्यानंतर आईला साडी दाखवली. आई म्हणाली अगो बाई किती भारी साडी आहे आणि कशी काय तुला दिली? ती म्हणलं अगं माझी मैत्रीण आहे शुभांगी, तिचं माझं फार पडतं चांगलं. ती म्हणाली माझ्या मम्मीकडे असे तुला विचारते. घेऊन गेली मला आणि त्याने दिली. ठीक आहे म्हणली. मग आता आईनं दुसऱ्या दिवशी शेजारच्या काकू होत्या त्यांच्याकडनं माझ्या मापाचं एक ब्लाऊज शिवून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी आमची स्वारी ती साडी वगैरे घेऊन शाळेमध्ये गेलो. मॅडमनी सगळ्यांच्या साड्या वगैरे पाहिल्या. गजरे आणलेले, नेल पेंट आणलेली, ते हाताला आलता काय म्हणतात ते लावलेलं छानपैकी. सगळ्यांचे केस त्यावेळेला लांब छोटे केस होते. छान आंबाडा घातला, त्याच्यावर गजरे घातले आणि पूर्ण तयारी आमच्या गीताची झाली. म्हणजे सगळं तयार झालो. आमच्या पुढे अजून 2 कार्यक्रम सुरू होते. ते दोन्ही कार्यक्रम संपले आणि अनाउन्समेंट झाली
की आता पुढील गीत होईल, मग तो आरती उतारो रे. आमच्या अंगावर रोमांच खडे झाले आणि आम्ही मोठ्या उत्साहानं त्या स्टेजवर गेलो. नाच अतिशय उत्तम, खूप छान झाला, सगळ्यांना आवडला, टाळ्यांचा कडकडाट झाला आणि सुटलो एकदाचं असं वाटलं. वर्गामध्ये गेलो आणि मग चेंज केला. चेंज केल्यानंतर त्या साडीची छानपैकी मी घडी घातली, पिशवी ठेवली आणि एक मनात क्षणभर विचार आला की आज आपण ही दिवसभर साडी घातली, तशी द्यावी की धुवून द्यावी, ह्या द्विधा मनस्थितीमध्ये मी होते. मला असं वाटलं उशीरही झालेलाच होता, तर तिच्या घरी संध्याकाळी कुठं जायचं म्हणून मला वडील न्यायला आलेले होते. आम्ही घरी गेलो. घरी गेल्यानंतर आईला विचारलं. आईने विचारलं नाच कसा झाला. आई खूप छान नाच झाला आमचा, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, असं तसं मोठेपणानं सांगायला लागले. आई म्हणली बरं झालं बाई म्हणली. आणि मग आईला म्हणलं अगं आई एक शंका आहे. म्हणली काय ग. अगं ही साडी आपण धुवून द्यायची का तशीच द्यायची. आता माझी आई पण साधी भोळी ना, तिला एवढं काही कळत नव्हतं. तिला असं वाटलं की आपण वापरली म्हटल्यानंतर ती वस्तू धुवून द्यायला पाहिजे. ती साडी कितीची आहे, किती महाग आहे, तिचा पोत कसा आहे, तिला पाण्यात धुवायची, ड्रायक्लीन करायची, काही कल्पना नव्हती. आणि आईनं सांगितलं नाही बाई धुवून देऊया एखाद्याचं आपण वापरल्यानंतर. झालं. दुसऱ्या दिवशी आईनं ती साडी धुतली, धुवून ठेवली आणि मग मी शाळेला गेल्यानंतर शुभांगीला सांगितलं की शुभांगी मी आज साडी विसरून, तिला खोटं सांगितलं साडी विसरले, उद्या घेऊन येते. ते ठीक म्हणाले. आणि मग परवाला मात्र मी आठवणीने साडी घेऊन गेले. साडी घेऊन गेल्यानंतर शुभांगी जवळ दिली. आता तिच्याजवळ कशी काय देणार ना, पण मीही बरोबर गेले तिच्या. म्हणलं काकू आभारी आहे बरं का. त्यामुळे कसले आभार मानतेस, साडी तर येते, दे इकडं. दिली आणि त्यांनी साडी उघडून पाहिली तर त्यांच्या हाताला जो स्पर्श लागला ना तो एकदम असं वेगळा. आणि त्यांनी पाहिलं, अगं म्हणलं ही साडी धुतली का काय तू. म्हणलं हा काल घातली होती ना. म्हणलं काकू म्हणून धुतली. तिनं कपाळाला हातावला. अगं कशाला धुवायची ही साडी, किती भारीतली साडी आहे, तुम्हाला लोकांना काय कळत नाही, आणि तुझ्यासाठी दिली साडी तू असं त्याचं वाटोळ केलं. म्हणलं मी गप्प उभी राहिले, मला कळेच ना. आता साडी धुतली म्हणजे वाटोळ काय केलं त्याचं काय कळे ना, कारण त्याचं पोत भारी होतं आणि त्यांना ती धुवायची नव्हती, लवकर ड्रायक्लीन वगैरे करायची होती. झालं माझ्या त्या जसं ओरडल्या, डोळे मोठे केले, तसं माझ्या अंगातलं सगळं अवसान निघून गेलं. माझ्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहायला लागल्या. थंड एकदम बर्फाचा गोळा झाल्यासारखे मी थिजून त्या ठिकाणी उभी होते. तोंडातून माझे शब्द फुटत नव्हता. आणि मग शुभांगीच आईला हातानं काहीतरी खुणवलं, तोंडावर बोट ठेवून शांत बस म्हणली वाटतं. आई शांतपणे घरात निघून गेली राग. मग शुभांगीनं मला घेतला नाही, म्हणाली चला जाऊ आपण. मग तिने दूरवर रस्त्यापासून घरापासून थोड्या वेळ अंतरावर सोडायला आली. म्हणली काय का रडायला लागलीच. म्हणली अगं आई थोडीशी चिडली, नाराज झाली, तू साडी धुवायला नको होती, घातली होतीस ना. एक दिवस किती आपण 5-6 तास तर घातली होती अंगावर, एवढं धुवायची काही गरज नव्हती. तिनं इतकं मला समजावून सांगायली, मला तिचंही कौतुक वाटायला लागलं, कारण ती माझी खूप बेस्ट फ्रेंड होती. आणि मग जा म्हणली आता घरी उशीर होईल. आणि मी रडतच घरी आले. ती साडी माझ्या अंतःकरणात कोरलेली. आज माझ्याकडं ढिगभर साड्या आहेत, पण ती साडी मी कधीही विसरू शकणार नाही. कारण आणि तसं वाईट वाटण्याचं कारण पण नाही, खरंच पाहिलं तर माझी चूक झाली होती. कारण एवढी चांगली वस्तू कशी हाताळायची याची अक्कलच नव्हती ना. त्यामुळे त्यांचंही काही चुकलं नव्हतं. उलट मी आजही त्यांना मनापासूनच धन्यवाद देते, कारण त्यांनी माझा नाच पूर्ण केला. त्याच्यामुळे माझं नाचण्याचं स्वप्न साकार झालं, मी कार्यक्रम करू शकले, ह्याचा आनंद मला होता. आणि बालमनातील ही आठवण जी आहे ही कधीही न विसरणारी आहे. धन्यवाद. कथा संपली पण आठवण राहील. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आठवणीसह. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रेम देत राहा. धन्यवाद.